बलिदान दिले, अज्ञानाच्या अंधकारात ज्ञानाचे दीप लावले. कोटी कोटी वंदन त्या महामानवाला, ज्यांनी गुलामाला माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांचे बालपण फुलांच्या अंथरुणावर नाही तर काट्याच्या वाटेवर गेले. त्यांना शाळेत बाहेर बसवले जात. तहान लागली तरी पाणी पिण्याची सुद्धा परवानगी नव्हती. कुणीतरी वरून पाणी टाकले तरच पाणी पियायचे, नाही तर नाही. विचार करा, ज्या मुलाला शाळेत पाणी नाकारले त्याच मुलाने पुढे जाऊन देशाचे कायदेमंत्री होऊन अख्ख्या देशाला पाण्याचा आणि मानाचा अधिकार मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अपमानाला सूट म्हणून नाही तर जिद्द म्हणून स्वीकारले. त्यांनी ठरवले की मी इतका शिकेल की या जगाला माझ्या बुद्धिमत्तेसमोर झुकावे लागेल, आणि त्यांनी ते करून दाखवले. ते म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आम्हा स्त्रींना सन्मान मिळवून देण्यासाठी हिंद कोड बिल मांडले. त्यांनी आम्हा मुलींच्या शिक्षणाची कवारे उघडली. आज मी येथे उभी राहून भाषण देऊ शकते. माझ्या हातात पेन आहे आणि डोक्यात विचार आहेत. यांचं संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज आपण येथे फक्त त्यांना फुले वाहून चालणार नाही, तर त्यांचे विचार आपल्या वागण्यात आले पाहिजे. आपण एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध नेहमी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हीच त्यांना खरी नामवंदना ठरेल. आकाशातील सूर्य कधी मावळत नाही, आकाशातील सूर्य कधी मावळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कधी संपत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कधी संपत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, तोपर्यंत बाबासाहेबांचे नाव गाजत राहते. तोपर्यंत बाबासाहेबांचे नाव गाजत राहते. बोला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. धन्यवाद.